परभणीतून रासपचे महादेव जानकर यांना महायुतीकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली। रासपला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणीची जागा देण्यात आली। त्यामुळे जानकर या ठिकाणाहून निवडणूक लढणार आहेत। तर महाविकास आघाडीकडून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंडू जाधवांना म्हणजेच संजय जाधवांना उमेदवारी जाहीर झाली। त्यामुळे जानकर विरुद्ध जाधव अशी लढत होणार हे निश्चित। पण जानकरांनी परभणीची जागा का मागितली, महायुतीने त्यांची अट का मान्य केली, पाहूयात। जानकरांनी परभणीच का निवडली? महादेव जानकर यांची सुरुवातीपासूनच परभणी लोकसभा मतदारसंघ पसंती होती। याच मतदारसंघातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून त्यांच्याच पक्षाचे म्हणजे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे हे 2019 ला निवडून आलेत। त्यामुळे गुट्टेंची ताकद जानकरांना मिळू शकते। शिवाय रासपने या मतदारसंघात बूथ स्तरावरील काम 90% पूर्ण केलंय। त्यामुळे परभणी हा रासपचा गड झालाय। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे इथला बहुसंख्य धनगर समाज। जानकर हे धनगर समाजाचेच। परभणी लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचे 3 लाखाहून अधिक मतदार आहेत। तसंच जानकरांनी ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात हजेरी लावून ओबीसी आरक्षणावर ठाम भूमिका घेतली होती। या निवडणुकीत ओबीसींची मते एक गट्टा पडू शकतात। अशा स्थितीत जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघाची निवड केल्याचं बोललं जातंय। 2019 ची परिस्थिती पाहिली तर परभणीतील स्थानिक आमदार राहुल पाटील सध्या ठाकरे गटात आहेत, तर जिंतूरच्या मेघना बोर्डीकर आणि परतूरचे बबनराव लोणीकर भाजपात आहेत, तर घनसावंगीचे राजेश टोपे मात्र शरद पवार गटात आहेत। जानकरांनी आतापर्यंत 4 वेळा लोकसभेची निवडणूक लढवली। 1998 साली नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, तर 2004 ला सांगली, 2009 ला माढा आणि 2014 ला बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली। मात्र एकदाही जानकरांना विजयाचा गुलाल उधळता आला नाही। त्यामुळं 2019 च्या निवडणुकीत जानकरांनी लोकसभेच्या रिंगणातूनच माघार घेतली। तर दुसरीकडे परभणीतून 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत संजय जाधव शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले। 2019 च्या निवडणुकीत केवळ 45,000 मतांनी ते निवडून आले होते। राष्ट्रवादीच्या राजेश विटेकरांचा त्यांनी पराभव केला होता। आता अजित पवार महायुतीसोबत असल्यानं राष्ट्रवादीची मतं वळवणं अधिक सोपं होणार आहे। त्यात भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या मतांनी जानकरांना बळ मिळू शकतं। त्यामुळे आता निष्ठावंत असलेल्या बंडू जाधवांची मशाल पेटणार की 4 वेळा पराभूत झालेल्या जानकरांचा झेंडा फडकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। असे अनेक राजकारणातील अपडेट्स आम्ही रोज तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। त्यासाठी सरकारनामाला नक्की सबस्क्राइब करा। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।